श्री स्वामी समर्थ. सोलापूर जिल्ह्यातील अरण नावाच्या छोट्या गावात सावतामाळी राहायचे. त्या काळात सर्व वारकरी पायी चालत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जात होते. पण सावता महाराज कधीही पंढरीला गेले नाही. ते आपल्या शेतात कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई भाजी आणि हे म्हणत म्हणतच काम करता करता विठ्ठलाचा जप करायचे. त्यांच्यासाठी त्यांचा मळाच पंढरी होती आणि त्यांची अवजारे हाच विठ्ठल होता. सावता महाराजांची ओढ एवढी प्रबळ होती की साक्षात पंढरीचा विठ्ठल व्याकुळ झाला. विठ्ठलाला वाटले की जो भक्त माझ्या भेटीला येत नाही त्याच्या भेटीला मीच गेले पाहिजे. एके दिवशी विठ्ठल पंढरपूर सोडून अरण गावाकडे निघाले. त्यांच्यासोबत संत नामदेव महाराजही होते. मळ्यात पोहोचल्यावर विठ्ठलाला एक गमतीशीर लीला करायची होती. नामदेव महाराजांना भक्तीचा खरा महिमा समजावा म्हणून विठ्ठल सावता महाराजांना म्हणाले, सावता, नामदेव मागे येते, मला कुठेतरी लपवून ठेव. त्यावरती सावता महाराज हसले आणि म्हणाले, देवा, तुम्ही तर चराचरात आहात, तुम्हाला कुठे लपू, पण तुमची इच्छा असेल तर माझ्या हृदयात या. सावता महाराजांनी अत्यंत प्रेमाने आणि धैर्याने आपल्या हातातील खुरप्याने स्वतःचे हृदय म्हणजे उदर फाडले. त्यांनी विठ्ठलाला आपल्या हृदयात आत बसवले आणि वरून आपली घोंगडी पांघरून घेतली. थोड्या वेळाने नामदेव महाराज तिथे आले. त्यांनी विचारले, सावता, माझा विठ्ठल इकडे आला का? त्यावरती सावता महाराजांनी शांतपणे उत्तर दिले, विठ्ठल तर सगळीकडे आहेत नामदेवा, तुम्ही शोधून तरी पहा. नामदेव महाराजांनी सगळीकडे शोधले पण विठ्ठल सापडेनात. शेवटी नामदेवांच्या लक्षात आले की सावता महाराजांच्या डोळ्यातून जे प्रेम ओसांडून वाहत आहे ते विठ्ठलांच्या वास्तव्यामुळेच आहे. जेव्हा नामदेवांनी विनंती केली तेव्हा सावता महाराजांनी आपले हृदयाचे द्वार उघडले. नामदेवांना दिसले की साक्षात परब्रह्म सावता महाराजांच्या हृदयात शांतपणे बसले आहेत. तेव्हा नामदेवांचा अहंकार गळून पडला आणि त्यांनी सावता महाराजांच्या चरणी लोटांगण घेतले. तर सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की देवाला शोधण्यासाठी कुठेही दूर जाण्याची गरज नाही. जर तुमचे मन निर्मळ असेल आणि तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत असाल तर देव स्वतः तुमच्या हृदयाचा ठाव घेतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.